मोठ्या भावाचे लग्न म्हणजे एखाद्या ट्रकसारखं असतं, ज्यानं मागचं पूर्ण ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं असतं. जेव्हाही मला वाटतं की मी प्रेमात पडलो आहे, तेव्हा मी त्वरित क्राईम पेट्रोलचे 4-5 एपिसोड बघून घेतो. त्यानंतर माझं डोकं लगेच ताळ्यावर येतं. इंग्लिश मूव्हीमध्ये 10 वेळा किस करतात, पण प्रेम काही होत नाही. आपल्याकडे पोरीने वर्गात पेन जरी मागितला तरी रात्रभर झोप येत नाही भावाले. न्यायालयात खटला चालू होण्यापूर्वी 2 वकील भांडत असतात. पहिला वकील दुसऱ्या वकिलाला म्हणतो, तू मूर्ख आहेस. तर दुसरा वकील पहिल्या वकिलाला म्हणतो, तू मूर्ख आहेस. तेव्हा जज साहेब त्यांना म्हणतात, तुमच्या दोघांना एकमेकांची ओळख पटलेली असेल तर आता केस सुरू करायला काही हरकत आहे का? पत्रकार, आपण श्रीमंत कसे झालात? श्रीमंत माणूस, फळांचा व्यवसाय करून. पत्रकार, एवढ्याने श्रीमंत झाला काय? श्रीमंत माणूस, नाही, माझे सासरे वारले, त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने 1 कोटी ठेवले होते. मुलाखतीत आलेल्या उमेदवाराला आपण एकाही प्रश्नाचे उत्तर बरोबर नाही दिलं, आपल्याला काही येतच नाही, तर येथे कशासाठी येण्याचा त्रास केला? उमेदवार, मी तर फक्त हे सांगायला आलो होतो की मला दुसरी नोकरी लागली आहे. ताजी बातमी, नवऱ्याला बेदम मार. फराळ खाताना बर्फ मागितला. नवऱ्याचे स्पष्टीकरण, मला बर्फ नाही बर्फी म्हणायचं होतं. आयुष्य एकदम मॅथच्या लेक्चरसारखं झालं आहे. चालू तर आहे, पण घंटा काय कळत नाही. कमी मार्क मिळवणारा व्यवहारात जास्त हुशार असतो, म्हणून तो पुढे जातो. आणि जास्त मार्क मिळवणारा नुसता जास्त डोक्याने पुढे असतो आणि तो व्यवहारात कमी असतो. एकदा पिंकी सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर, सर्व कपडे काढा आणि इथे झोपा. पिंकी, अहो डॉक्टर, मी काय बोलते, आधी आपण सोनोग्राफी करून घेऊया ना. डॉक्टर जागेवर बेशुद्ध.